कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन मार्गालगत असलेल्या केबीपी विद्यालय मैदान परिसरातील मुख्य जलवाहिनी मागील काही दिवसांपासून फुटल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी वाया जात आहे। या गळतीमुळे परिसरात पाणी साचून चिखल निर्माण झाला असून काही कुटुंबांच्या झोपड्यांमध्येही पाणी शिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। फुटलेल्या जलवाहिनीतून सातत्याने पाणी बाहेर पडत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून मैदान परिसर चिखलमय झाला। काही कुटुंबांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। विशेष म्हणजे यंदा अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणी साठा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे। अशा परिस्थितीत मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना जलवाहिनी फुटून मागील काही दिवस उलटूनही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी व पाण्याची होणारी नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली। इथं पापण फुटले भाऊ, इथं घराकडे पाणी आलं, हे लहान लहान पोरं इथं गेली शाळावर खेळतात, त्यांची परेशानी आहे भाऊ। काय करा, बंद करा असं आलं। पाणी पाणी झालंय भाऊ, आमच्या कोटीपर्यंत पाणी आलंय म्हणा दादा, तेवढं बंद करा भाऊ। घरात पाणी येतं भाऊ आमच्या वाल्या, 10-12 दिवस झाले म्हणा हे पाईपलाईन फुटायला म्हणा भाऊ। काहीतरी पाईपचं काम, हा पाईपचं काम आलं म्हणा, इथं मशीन सारं खेळ करून दिलं, इथं फोडून टाकलं भाऊ। परेशानी होऊ राहिली म्हणजे आमची वाली दादा, प्रशासनाने लक्ष द्या। हा थोडसे पहा म्हणा आमच्याकडे भाऊ। दरम्यान सम्राट न्यूजने हा प्रकार संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्य जलवाहिनीच्या गळतीची दखल घेण्यात आली। दुरुस्तीचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।